नमस्कार काकू. नमस्कार. नाव काय आहे? सौ विमलबाई गणपतराव ढगे, राहणार हिमायतनगर. बर. काय त्रास होता काकू? माझ्या पायाला खूप त्रास होता. चालता येत नव्हतं, पायऱ्या उतरता येत नव्हतं. चढलं तर खूपच त्रास होता. मला किती वेळ बसावं लागत होतं. बर. आणि पुन्हा किती वर्षापासून होतं हे? 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष. हो, 6 वर्ष झाले. डॉक्टरने सांगितलं होतं की ऑपरेशन करावं म्हणून. कोणतं ऑपरेशन? गुडघ्याच. अच्छा, नी रिप्लेसमेंट. हां. बर. पण आम्ही म्हणजे घरचे सगळेच म्हणू लागले, पण मीच कॅन्सल केलं. Operation वापस मला भीती वाटत होती. ऑपरेशन केल्यावर काय होते की काय होते असं वाटत होतं. मग पुन्हा एका दिवशी माझा मुलगा डॉक्टर सुनील यांनी सांगितलं की माझा मित्र आहे म्हणे नांदेडला, आणि त्याच्याकडे आपण जाऊ. पण असं जाता येत आहे तेवढ्या तितक्यात तुम्ही सहजच आले हिमायतनगरला त्यांच्या दवाखान्यात. मग त्यांनी सांगितलं की डॉक्टर कृष्णा जगदंबे आलेत म्हणे, आणि तू लवकर वरून खाली ये म्हणे, दाखवायचं आहे म्हणे. मग मी आल्यावर मग तुम्ही तपासलं आणि योग्य तो सल्ला दिला. मग आम्ही तयारच झालो 2-4 दिवसात यायला. आणि ऑपरेशन हे काय म्हणतात त्याला, इंजेक्शन घेतलं. आणि इंजेक्शन घेतल्यापासून आज 15 दिवस झाले मला चालायला आणि पायऱ्या उतरायला सुद्धा त्रास झाला नाही. आधी काय त्रास व्हायचा तुम्हाला? अगोदर पाय दुखत होता आणि चालायला की खूप त्रास होता. हे पूर्ण पाय दुखत होता. उजवा पाय. पाय बसून असं बऱ्याच वेळ बसून उठताना त्रास व्हायचा का? ते पाय सुजत होता ना, सुजत होता आणि खूप त्रास होत होता. मग आता आपण इंजेक्शन घेतलं नसा जाळायचं, तेव्हापासून कसं आहे आता? आता काहीच त्रास नाही. आता त्रास नाही. म्हणजे इंजेक्शन घेऊन तुम्ही खुश आहात का? हो, आहे ना, खुशच आहे. तुम्हाला आता उठताना वगैरे बसून उठताना त्रास होतोय? पायऱ्या चढताना उतरताना काही? आज पायऱ्या चढल्या ना, पण आज उतरलं पण काही त्रास झाला नाही. त्रास झाला. आणि जे तुम्हाला बसून उठताना वेळ लागायचा तो आता कसा आहे? तो नाही आता वेळ लागला. थोडं उठून दाखवा बरं. आता लगेच उठले तुम्ही. हो. आधी कसं उठत होतं? अगोदर का असं असं हात धरून वेळ लागायचा. धरलेल्या उठायचं होत. आता तुमचं तुम्ही स्वतः उठू शकता. उठते, चालू शकते. चलून दाखवा थोडं. काही त्रास? काही नाही त्रास, एकदम ओके. ओके. दुसऱ्या कोणत्या पेशंटला असं बिना ऑपरेशनचा आपला जो इलाज आहे, गुडघ्याचं इंजेक्शन नसं जाळायचं, तर ते घ्यायला सल्ला देतात का तुम्ही? हो, आमच्या शेजारीच आहे आमची भाषेची बायको, ती म्हणू लागली. तर तिच्या घरी कोणीच नाही काम करायला, म्हणून तिने थोडं वेट नंतर नंतर येतो. 2-3दा म्हणले. धन्यवाद.